अखंड ज्योती मराठी, नोव्हेंबर 2024. धन्य ती हरिदासाची भक्ती. भक्ताच्या अंतःकरणात ईश्वराप्रती खरं प्रेम असेल, भक्ताचं मन निर्मळ असेल आणि ईश्वराप्रती अतूट श्रद्धा असेल, तर त्याला भगवंताचं प्रेम, त्याची कृपा आणि अनुदान एक ना एक दिवस नक्कीच मिळत असतं. माणूस कोणत्याही जातीचा, धर्माचा अथवा कुळाचा असो, सर्वव्यापी, सर्वज्ञ, दयाळू भगवंत फक्त भक्ताचं प्रेम बघत असतात. ते त्याच्या मनाची निर्मळता बघतात, त्याच्या अतूट श्रद्धेला आणि निष्ठेला बघतात. या निकषावर भक्ताचं खरं सिद्ध होताच त्याला भगवंताचं अनुदान आणि वरदान मिळू लागतं. तेव्हा भगवंत भक्ताचे आणि भक्त भगवंताचा बनून जातो असं म्हणतात. जात पात पूछे नहीं कोई, हरि को भजई सो हरि को होई. हरिदासाची भक्तीही काही अशाच प्रकारची होती. हरिदासाचा जन्म मुस्लिम कुटुंबात झाला असला तरी त्यांची ईश्वर भक्ती एवढ्या उच्च दर्जाची होती की त्यांच्या भक्तीसमोर कुबेराचा खजिनाही तुच्छ वाटत होता. सध्याच्या बांगलादेशातील यशोहर जिल्ह्यात बुडन नावाचं एक छोटंसं गाव होतं. या गावात राहणाऱ्या एका गरीब मुस्लिम कुटुंबात हरिदास खान यांचा जन्म झाला. पूर्वजन्मातील प्रबळ आणि पवित्र संस्कारांमुळं त्यांना भगवान श्रीकृष्णांबद्दल अपार प्रेम होतं. त्यामुळे त्यांची भक्ती पौर्णिमेच्या चंद्रासारखी सतत वाढतच गेली. शेवटी एक दिवस असा आला की किशोरावस्थेतच त्यांनी संन्यास घेतला आणि घर सोडून वनग्राम जवळच्या जंगलात झोपडी बनवून ते राहू लागले. ते बहुतेक वेळ हरिनाम जपण्यात मग्न राहत असत. हळूहळू त्यांची कीर्ती वाढत गेली. त्यांच्या प्रेरणेनं आता हजारो लोक भगवंताची भक्ती करू लागले. त्यांच्या कीर्तीचा हेवा काही लोकांना वाटू लागला. त्या लोकांमध्ये एक जमीनदारही होता. त्यानं त्यांची कीर्ती आणि वैभव नष्ट करण्याचा कट रचला आणि एका वेश्येला पैशाचं आमिष दाखवून तिला त्यांनी हरिदासजींकडे पाठवलं. ती वेश्या स्वतःला चांगली नटवून रात्रीच्या वेळी हरिदासजींच्या झोपडीत पोचली. पण हरिदास तर हरीच्या ध्यानात मग्न होते. त्यांचं देखणं रूप पाहून ती वेश्या त्यांच्यावर मोहित झाली. आपलं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तिनं विविध उपाय करून हरिदासांची समाधी भंग करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात तिला यश नाही आलं. सकाळी हरिदास जेव्हा समाधीतून बाहेर आले तेव्हा त्यांची दृष्टी तिथं बसलेल्या त्या स्त्रीवर गेली. हरिदास म्हणाले, देवी, मला माफ करा. समाधीत असल्यामुळे मला तुमचं इथं येण्याचं प्रयोजन विचारता आलं नाही. तुमचा कुशल समाचारही घेता आला नाही आणि तुमचं स्वागतही मी करू शकलो नाही. यावर ती वेश्या काहीही न बोलता तिथून निघून गेली. तिनं सलग 3 रात्री असाच प्रयत्न केला, पण तिला यश मिळू शकलं नाही. ती हरिदासांना त्यांच्या तपश्चर्येपासून विचलित करू शकली नाही. परंतु ती जसजशी त्यांच्या जवळ येत गेली, तिच्या कानातही हरिनामाचं गुंजन होऊन अंतरंगात आध्यात्मिक आनंदाचं स्फुरण होऊ लागलं. ती 4थ्या रात्रीही आली. त्यावेळीही हरिदासजी भगवंताच्या भजनात मग्न होते. ते भगवंताच्या प्रेमात इतके मग्न होते की त्यांच्या डोळ्यांतून सतत अश्रुधारा वाहत होत्या. वेश्या विचार करू लागली की ज्याला माझ्यासारख्या परमसुंदरी स्त्रीच्या अस्तित्वाची जाणीवही होत नाही आणि जो स्वतःच्या मस्तीतच मग्न राहतो, त्याला नक्कीच काहीतरी अलौकिक आनंद मिळत असला पाहिजे. निश्चितच हा आनंद असा असावा की त्याच्या तुलनेत संसारातील सर्व रूप आणि रस फिकट वाटावेत. शेवटी त्या वेश्येनं त्यांच्या चरणी पडून स्वतःच्या अपराधाबद्दल अश्रुपूर्ण डोळ्यांनी क्षमा मागितली आणि म्हणाली, हे महात्मा, माझ्यासारख्या पापी स्त्रीचा उद्धार करा. माझा अपराध झालाय, मला क्षमा करा आणि मला आपल्या आश्रयाखाली घ्या. तिचे हे पश्चात्तापाचे शब्द ऐकून हरिदासजी समाधीतून बाहेर आले आणि म्हणाले, देवी, मानवी जीवन हाच एकमेव मोक्षाचा मार्ग आहे. मानवी शरीर मिळून ही जो भक्ती करू शकला नाही त्यापेक्षा मोठं दुर्दैव काय असणार. देव, उठा आणि आपल्या हृदयात हरिनामाला धारण करा. हरिनामाचा जप केल्यानं तुमचं हृदय प्रकाशित होईल आणि त्यामुळे तुमचा उद्धार नक्की होईल. त्या महिलेनं संत हरिदासांचं वचन खऱ्या मनानं
आपल्या हृदयात धारण केलं आणि भगवंताची भक्ती करण्याचा संकल्प घेतला. हरिदासांनी तिला दीक्षा देऊन तपस्वी बनवलं. त्यांनी आपली झोपडी त्या तपस्विनी स्त्रीला दिली आणि स्वतः हरिनामाचा आणि हरिभक्तीचा प्रचार करण्यासाठी दुसरीकडे निघून गेले. ती स्त्री त्याच झोपडीत राहून हरिभजन करू लागली आणि पुढे भगवंताची मोठी भक्त झाली. भगवंत आपल्या भक्तांची परीक्षा नाना पद्धतीनं घेत असतो. भक्त हरिदासांची परीक्षा अजून व्हायची होती. त्यांच्या भक्तीची परीक्षा अजून व्हायची होती. हरिदासजी तिथून निघून शांतीपूरला जाऊन पोचले. तिथं एक मुस्लिम शासक राज्य करत होता. जुलमी मुस्लिम शासकाच्या फतव्यानं हिंदूंना आपलं धर्म पाळणं कठीण झालं होतं. तेव्हा हरिदासजींचे मुस्लिम असताना त्यांचे हरिभक्ती करणे मुस्लिम अधिकाऱ्यांना कसं बरं आवडेल? मुस्लिम अधिकाऱ्यांनी हरिदासांची तक्रार राजाकडे केली आणि ते म्हणाले, बादशाह सलामत, तुमच्या आदेशानं शहरात इस्लामचा प्रचार करण्यासाठी हिंदूंना मुस्लिम बनवण्याची मोहीम चालवली जात आहे. अशा स्थितीत आपल्यापैकीच एक मुस्लिम फकीर हिंदू धर्माचे गोडवे गात फिरत आहे. त्यामुळे आमच्या मोहिमेवर नकारात्मक परिणाम पडू शकतो. म्हणून त्याला अवश्य शिक्षा झाली पाहिजे. बादशहाच्या आदेशानं हरिदासजीला ताबडतोब अटक करून तुरुंगात टाकण्यात आलं. पण हरिदासजी तुरुंगातही हरिनामाचा जप करत होते. आता तुरुंगातील इतर कैदीही त्यांचे भक्त बनू लागले. ही परिस्थिती पाहून अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर खटला चालवला आणि कोर्टात काझीसमोर हजर केलं. काझी म्हणाले, जर तुम्ही हरिभक्ती सोडून इस्लाम धर्माचं पालन कराल तर तुमची सुटका होऊ शकेल. संत हरिदासजी म्हणाले, काझी साहेब, या जगाचा एकच मालिक आहे. त्यांच्या दृष्टीनं मनुष्याच्या वेगवेगळ्या जाती नाहीत. आम्हीच धर्माच्या आधारे माणसाची विभागणी केली आहे. त्याच हरीनं प्रत्येकाला हा अधिकार दिला आहे की तो त्याला हव्या त्या नावानं हाक मारू शकतो. मी त्या अल्लाहच्या किंवा भगवंताच्या नजरेत गुन्हेगार नाही. तेव्हा तुमच्या नजरेत मी गुन्हेगार कसा ठरू शकतो? काझी रागानं म्हणाले, एक तर तू कलमा वाच आणि हरिनामाची भक्ती सोड, नाहीतर तुला कठोर शिक्षा होईल. पण हरिदास म्हणाले, माणसानं परमेश्वराजवळ कोणत्या भावनेनं जावं हे ठरवणं ज्याचं त्याचं काम आहे. तुम्ही मला जी काही शिक्षा द्याल ती मला मान्य आहे. पण शरीराचे तुकडे झाले तरी हरिनाम सोडणं मला मान्य नाही. रागानं चिडलेल्या काझीनी हुकूम दिला, ही व्यक्ती काफिर आहे. त्याच्या गुन्ह्याबद्दल त्याला 22 बाजारातून फिरवावं आणि इतके फटके मारावेत की त्याचा जीवच निघून जाईल. आदेशाची अंमलबजावणी झाली. हरिदासजींना जागी जागी फिरवत त्यांना फटके मारले जाऊ लागले. मारेकऱ्यांची दमछाक झाली, पण हरिदास मात्र हरिनामाचाच जप करत राहिले. शेवटी त्यांना मृत समजून अधिकाऱ्यांनी त्यांना गंगेत फेकून दिलं. पण ज्याच्या आयुष्याची सूत्र स्वतः हरीनं आपल्या हातात घेतली आहेत, त्याला कोण बरं मारू शकतो? त्यांच्या शरीरात पुन्हा चैतन्याचा संचार झाला आणि ते गंगेतून बाहेर निघून आले. अधिकाऱ्यांनी जेव्हा हे बघितलं तेव्हा ते घाबरले. त्यांना वाटलं की ही व्यक्ती खरोखरच दैवी आत्मा आहे. त्यांनी हरिदासजींचे पाय धरले, त्यांची माफी मागितली. हरिदासजींनी त्यांना माफ केलं आणि म्हणाले, माझ्या बाबतीत हेच घडणार होतं. तुम्ही सर्व तर केवळ निमित्त आहात. खरं तर देवालाच हे जाणून घ्यायचं होतं की मी ढोंगी तर नाही ना. माझी परीक्षा घेऊन त्यांना हे जाणून घ्यायचं होतं की मी खरोखरच त्यांचाच भक्त आहे. संत हरिदासजींचे शब्द ऐकताच उपस्थित लोकांच्या मुखातून धन्य धन्य असे शब्द बाहेर पडले. हरिदासजी तिथून नवद्वीपला जाऊन पोचले. तिथं स्वामी चैतन्य महाप्रभू हरिनामाचा पवित्र वर्षाव करत होते. महाप्रभूंच्या संगतीत बसून तेही हरिनाम संकीर्तन करू लागले. मग महाप्रभूंच्या आज्ञेनं हरिकीर्तन करत आणि हरिनामाचा प्रचार करत ते देशदेशांतरात फिरू लागले. आपल्या शेवटच्या दिवसात संत हरिदासजी जगन्नाथपुरीला आले आणि तिथंच झोपडी बांधून आयुष्यभर राहिले. आजही त्यांचं नाव संत म्हणून घेतलं जातं. त्यांची भक्ती खरोखरच अतुलनीय होती. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. विचार क्रांती मराठी चॅनेलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा
आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.